नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। मात्र त्याआधी एक मोठी बातमी। देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मोठं षडयंत्र रचलं जात आहे। मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधकांवर या शब्दात टीका केली आहे। वातावरण बिघडवण्याची भूमिका कोणीही घेऊ नये, मंत्री दीपक केसरकरांनी विरोधकांना हे आवाहन केलंय। फार मोठं षडयंत्र हे आदरणीय फडणवीस साहेबांच्या बद्दल केलं जातंय। आम्ही दिलेलं आरक्षण हे हायकोर्टामध्ये टिकलेलं आहे, सुप्रीम कोर्टात सुद्धा ते टिकेल, कारण आम्ही सर्वव्यापी सर्वे केला आणि ही जगातलं रेकॉर्ड आहे की एवढ्या लोकांचा सर्वे कधीही जगामध्ये कधीही झालेला नाही। एवढा महाराष्ट्र सरकारने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करून दाखवला आणि म्हणून आम्ही जे काही क्लेम करतो आज मराठा समाजासाठी त्याच्यामागे ठोस असं परीक्षण आहे। हे जे 10% आरक्षण आहे याच्यामुळे खूप चांगलं समाधानाचं वातावरण समाजामध्ये आहे, परंतु ते वातावरण बिघडण्याचं काम हे अशा तऱ्हेने जर भूमिका घेतली तर त्याच्यामधून होऊ शकतं। मारने से बचाने वाला बडा होता है असं म्हणतात। वाचवणारा देव असतो, मारणारा मानव असतो, पण मारणाऱ्यापेक्षा तारणारा मोठा असतो, हे नेहमी लक्षात ठेवा। शेतकऱ्यांचं हे सरकार आहे, त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून दिला। खरं तर आम्ही कापसाला आणि सोयाबीनला सबसिडी जाहीर केलेली होती, म्हणजे मदत जाहीर केलेली होती, परंतु आचारसंहिता असल्यामुळे ती लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही। हे बघा, खोटं थोडं काळ टिकू शकतं, फार काळ टिकू शकत नाही, आणि त्याच्यामुळे खोटं बोललेलं आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यांची जागा जनता त्यांना दाखवून देईल। खोटं बोलतात जरांगेंच्या नाही संदर्भात मी विरोधी पक्षाबद्दल बोलतो।